ज्या मातेने या देशाला 2 छत्रपती दिले असे राष्ट्रमाता महाराज जिजाऊ साहेब, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, 32 वर्षाच्या वयामध्ये मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजीराजे, शिक्षणाचे आद्य प्रवर्तक राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, श्री शिक्षणाची प्रमुख जननी माता सावित्रीबाई फुले, माता अभिमाई, माता रमाई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, संत सेवालाल महाराज, शिवशाहीर अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील तथा राज्यघटनेच्या रूपाने धर्मग्रंथ देणारे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना प्रथमतः मी प्रगती विकास चळवळे विनम्र अभिवादन करते व आलेल्या सर्व मान्यवरांचे टाळ्यांच्या गजरात शालेय प्रशासनाकडून स्वागत करते. अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग, कार्यक्रमास उपस्थित मान्यवर व माझ्या बालमित्रांनो, आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या महान नेत्यांनी, क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्यांना कोटी कोटी प्रणाम. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे इतके सोपे नव्हते. किती आक्रोश झाला, किती रक्तांच्या नद्या वाहिल्या, किती आक्रोश झाला, किती रक्तांच्या नद्या वाहिल्या. सळा पडला मृतदेहांचा तेव्हा स्वातंत्र्य दिनी उद्या झाला, तेव्हा स्वातंत्र्य दिनी उद्या झाला. अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेललेल्या गोळ्या आपल्या निधड्या छातीवर, अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेललेल्या गोळ्या आपल्या निधड्या छातीवर. म्हणून आज स्वाभिमानाने जगत आहो या मातीवर, म्हणून आज स्वाभिमानाने जगत आहो या मातीवर. पिढी घडवण्याचे आणि देश जगवण्याचे जर काम करत असतील तर ते म्हणजे 3 लोक पहिल्यांदा करतात. पहिला म्हणजे शेतकरी बाप, दुसरा म्हणजे सीमेवर देशाचे रक्षण करणारा जवान, तिसरा म्हणजे शिक्षक. पिढी घडवण्याचे जे काम करतात ते म्हणजे शिक्षक.